अगं आई तू एवढ्या उन्हाची? अगं मला एक कॉल तर करायचा, मी तुला घ्यायला आलो असतो ना. नाही रे पोरा, थोडासा भाजीपाला द्यायचा होता म्हणून आले. दे इकडं ती पिशवी आणि तू आज चल. नाही रे पोरा, तुझ्या बाबांचा यायचा टाइम झाला. सकाळीच मी घाई निघाले. माझं सर्व काम तसंच पडलेले, जाऊ दे मला. बरं ठीक आहे, हे घे थोडेसे पैसे. मी आतमध्ये चालले, तुमचं झालेलं असेल तर आतमध्ये या. अरे नको रे पोरा, मला पैशांची गरज नाही. तू मला दिलेले पैसे सुनबाईला आवडत नाही. अगं तिचे चांगल्या वाटण्यानं आणि न वाटण्यानं काय फरक पडतोय? मी तुला पैसे देतोय ना मग. ठीक आहे पोरा, घेते मी. मला खूप उशीर झाला. बरं आई जा आणि स्वतःची काळजी घे. पोचल्यावर मला फोन कर. ठीक आहे. तू तिथून अशी रागामध्ये का निघून आली? काय करू मग मी? खूप झालं आता तुमचं. इथून पुढे त्यांना अजिबात पैसे द्यायचे नाही. तू कोण आहे मला पैसे देऊ नको म्हणून सांगणारी? मी तुमची बायको आहे. अगं ती माझी आई आहे. जेवढा या पैशावर तुझा हक्क आहे ना, तेवढा माझ्या आईचा पण आहे. तुम्ही लग्न केलंय माझ्याशी, मी जिम्मेदारी आहे तुमची. तुला एवढाच प्रॉब्लेम आहे ना माझ्या आईचा? तू ये घर आणि मला सोडून जाऊ शकतेस. हो का? त्या म्हातारीसाठी मला सोडता? 2 भाज्या काय आणल्या, एवढी प्रिय झाली ती तुम्हाला? रागात मी काही करेन, त्याआधी तू या घरातून निघून जा. पोरा, तू दरवेळा जे पैसे देत होतास त्याची मला काहीच गरज नाही. तेच पैसे मी तुझ्या खुशीसाठी जमा केले, कारण शहरामध्ये खूप खर्च असतो, तुझ्या कामी येईल. बघितलंच गायत्री, आतापर्यंत जे मी माझ्या आईला पैसे देत होतो ना, त्यातला तिने एकही रुपया खर्च केला नाही, माझ्यासाठी जपून ठेवला. गायत्री, तुझ्यामुळे मी माझ्या आईला या घरात आणत नव्हतो, पण आता खूप झालं. मी माझ्या आईला या घरात घेऊन येणार. अहो मला माफ करा. तुला काय वाटलं मला तुझी माफी पाहिजे? अरे जी मुलगी माझ्या आईचा रिस्पेक्ट करत नाही, त्या मुलीची मला गरज नाही. जा.